विद्यमान खासदार आणि ज्या पुन्हा 23 तारखेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं प्रचंड मताने निवडून येणार आहेत त्या हिनाताई गावित, आपले अध्यक्ष बबनराव चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात, हेमंतजी साळुंके, तुषारजी रंधे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, राहुलजी रंधे, हेमंतजी पाटील, भरतजी राजपूत, प्रतापजी सरदार, अमृताताई महाजन, राजू अण्णा गिरासे, संजयजी पाटील, चंद्रकांतजी पाटील, चंदन राजपूत, मंचावर उपस्थित भाजप, शिवसेना, रिपाई, रासप या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं तर जनसंघाचे तत्कालीन आमदार आणि नगराध्यक्ष स्वर्गीय प्रल्हादराव तात्या पाटील यांची ही नगरी आहे आणि म्हणून त्यांना देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आदरांजली अर्पित करतो। आज 29 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व लोक एकत्रित आलोत। 29 तारखेला नंदुरबार लोकसभा मतदारसंघाकरता आपल्याला मतदान करायचं आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक काही एका नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची नाही, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये देशाचा नेता आपण निवडणार आहोत। या देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान हा कोण अबाधित ठेवू शकतो याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे। या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे। देशातल्या शेवटच्या माणसाचा विकास कोण घडवू शकतो याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे। 55-60 वर्ष या देशामध्ये आपण एक सरकार पाहिलं, काँग्रेसच्या नेतृत्वात 60 वर्ष या देशामध्ये एक आपण सरकार बघितलं की ज्या सरकारमध्ये अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार याची एक मोठी मालिका आपण बघितली। आणि मागच्या 5 वर्षापासून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून काम करणारं एक सरकार, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार, देशाचा स्वाभिमान उंच करणारं सरकार हे आपण या ठिकाणी बघितलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं 60 वर्ष त्यांचे आणि 5 वर्ष आपले, अशा प्रकारची ही लढाई आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं बंधू भगिनींनो, काँग्रेस पक्षाला लाज का वाटत नाही? तुम्ही बघा, पुन्हा एकदा त्यांनी तोच नारा दिला, पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष म्हणताय गरिबी हटाव। खरं म्हणजे मला राहुल गांधींना विचारायचं आहे, राहुलजी तुमच्या पणजोबांना संधी दिली होती, चांगले व्यक्ती होते, देशाचे पंतप्रधान झाले, तुमचे पणजोबा, त्यांना संधी दिली, गरिबी हटली नाही, वाढली। तुमच्या आजीला संधी दिली, गरिबी हटली नाही, वाढली। तुमच्या वडिलांना संधी दिली, गरिबी हटली नाही, वाढली। तुमच्या आईला संधी दिली, गरिबी हटली नाही, वाढली। आता तुम्ही नेमकं काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे, हा माझा राहुल गांधींना सवाल आहे। बंधू भगिनींनो, यांनी कधीच कोणाची गरिबी हटवली नाही। तुम्ही बघा, नवीन नवीन जुमले तयार झाले। राहुल गांधी म्हणाले आम्हाला निवडून द्या, गरीबाला 72,000 रुपये देऊ। आता खरं म्हणजे ज्याला माहिती आहे आपण निवडूनच येणार नाहीये, तो हे देखील सांगू शकतो तुम्हाला ताजमहाल बांधून देऊ, तुमच्या घरी स्विमिंग पूल बांधून देऊ, तुम्हाला मोटर गाडी विकत घेऊन देऊ, पण म्हणाले 72,000 रुपये देऊ। पत्रकारांनी त्यांना विचारलं, म्हणाले राहुलजी खरंच सांगा हे 72,000 रुपये येणार कुठं नाही? काही उत्तर दिलं नाही। बाजूला चिदंबरम बसले होते, चिदंबरमांना विचारलं, म्हणाले हो चिदंबरम तुम्ही तरी सांगा, तुमचे नेते राहुल गांधी म्हणतात आम्ही 72,000 रुपये देऊ, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात, हे 72,000 रुपये आणणार कुठं नाही? चिदंबरम हसले, म्हणाले हे काय सांगायचं, गेल्या 2-3 वर्षात देशात तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात येणार आहे, मग आम्ही देऊन टाकू। अरे वा रे वा, आईजीच्या जीवावर बाईजी उधार। म्हणजे मोदीजींनी कारवाई करून काळा पैसा देशाच्या तिजोरीत आणायचा आणि यांनी सांगितलं की पैसा आला की आम्ही त्या ठिकाणी वाटून टाकू। अरे तुम्ही कशाला पाहिजे वाटायला? मोदीजी आहेत, तुम्हाला जेव्हा संधी मिळाली होती
तुम्ही 72,000 काय 72 पैसे कोणाला दिले नाही आहेत. तुम्ही केवळ आपल्या नेत्यांची चिल्या चपाट्यांची गरिबी दूर केली. सामान्य माणसाची गरिबी तुम्ही कधीच दूर केली नाही. पण यांची आश्वासनं कशी आहेत? उधारीची आश्वासनं आहेत. यांचा जाहीरनामा कसा आहे? उधारीचा जाहीरनामा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं, बाबा रे 1 लाख रुपयाचं कर्ज फेडणार कसं आहे? म्हणाला सोपं आहे, मी कालच कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडी होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील. करता करता 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतो आणि तुमचे पैसे परत करतो. हा काँग्रेसचा जाहीरनामा असाच कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. कधी हा पूर्ण होणार नाही. बंधू भगिनींनो, यांचे भाषण तुम्ही बघा, इतके मजेदार भाषण आहेत. अर्धा वेळ तर हे केवळ मोदीजींना शिव्या देतात. मोदी असे, मोदी तसे, मोदी असे, मोदी तसे. इतके मोदीजींनी हे पछाडलेले आहेत. यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी मोदीजीच दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात आपण पाहिलाय की त्या मोगलांना पाण्यातही संताजी धनाजी दिसायचे, तशी यांची अवस्था आहे. यांना इतके मोदी दिसतात. मला कोणीतरी सांगितलं, हे रात्री झोपेतून दचकून उठतात, घामाघूम होतात आणि मोदी मोदी करतात. अशा प्रकारची यांची अवस्था आहे. तुम्ही राहुल गांधींचं भाषण जर ऐकलं ना, एंटरटेनमेंट आहे. म्हणजे मी तर असं म्हटलं, ते सिरियलच्या आधी एक सूचना येते. काय सूचना असते? टीव्हीवर सिरियल पाहतो ना आपण, त्याच्या आधी सूचना असते, या सिरियल मधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, आम्ही मनोरंजनाकरता केवळ हे दाखवतोय, याच्यावर विश्वास ठेवू नका. काही दिवसांनी हे चॅनलवाले राहुल गांधीच्या भाषणाच्या आधी अशी सूचना दाखवतील, हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. ठेवला तर आपल्या भरोशावर ठेवा, तुम्ही ठेवला तर चॅनल जबाबदार नाही आहे, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतोय. अशा प्रकारची राहुल गांधींच्या भाषणाची अवस्था आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये खऱ्या अर्थानं गरिबीच्या विरुद्ध लढाई कोणी केली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. तुम्ही बघा, गेल्या 5 वर्षातल्या योजना, जनधन सारखी योजना, ज्या योजनेत 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. हे 34 कोटी लोक कोण आहेत? हे ते लोक आहेत की जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी आत घेत नव्हता. अशा 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. आमचे काँग्रेसी म्हणाले, खातं मिळाल्याने कोणी श्रीमंत होतं का? पण मोदीजींच्या मनात वेगळंच होतं. जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते, राजीवजी म्हणायचे, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यात 15 पैसे पोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते. बंधू भगिनींनो, व्यवस्था, भ्रष्टाचार, दलाल यांचं राज्य होतं. मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाणे दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर शेवटच्या माणसाच्या खात्यात पूर्ण 1 रुपया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जनधन योजनेच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये गरिबांच्या खात्यामध्ये मोदीजींनी 80,000 कोटी रुपये दिले. तुम्ही बघा, आज कुठली योजना असेल, शेतीची योजना असेल खात्यात पैसे, कर्जाची योजना असेल खात्यात पैसे, अवजाराची योजना असेल खात्यात पैसे, विम्याची योजना असेल खात्यात पैसे, सामाजिक न्याय योजना असेल खात्यात पैसे, आदिवासी विकास योजना असेल खात्यामध्ये पैसे, शौचालय असेल खात्यात पैसे, घरकुल असेल खात्यात पैसे. आता कोणी मध्यस्थ नाही आहे, चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे, कोणी तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, थेट पैसा हा गरिबाच्या खात्यात चाललाय. भ्रष्टाचारी व्यवस्थेला या ठिकाणी संपवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या देशामध्ये आपण बघा, मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं. 55% लोक शौचालय नसल्यामुळे आमच्या माता भगिनी बाहेर जायच्या, कधी सूर्य डुबायची वाट पाहायच्या, कधी सूर्य उगवायच्या आधी जायच्या, दिवसभरात जाण्याची सोय नव्हती. 5 वर्षामध्ये मोदीजींनी 45%वरनं आज 98% घरांमध्ये आज शौचालय तयार करून दिलं. आज आमच्या आया बहिणींना लज्जा रक्षणाची चिंता करावी लागत नाही. आताच हिनाताई सांगत होत्या, उज्ज्वला सारखी योजना
की ज्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस गेला, आणि मी हिनाताईंचं अभिनंदन करेन, देशामध्ये सर्वाधिक गॅस घरोघरी पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या हिनाताईंनी या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, एक आमची माय माऊली ज्यावेळी चुलीवर स्वयंपाक तयार करते, चुलीवर स्वयंपाक करताना रोज तिच्या शरीरात इतका धूर जातो. एखाद्या व्यक्तीने जर रोज 300 बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो एवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरात रोज जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, आता कुठल्या आईला धूर खाऊ देणार नाही. 13 कोटी घरांमध्ये उज्ज्वलाचा गॅस मोफत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज तुम्ही बघा, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना मोदीजींनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला आम्ही घर देणार. 2022 साली जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील, या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही. आज मला सांगताना आनंद वाटतो, या महाराष्ट्रामध्ये 10 लाख घरांची निर्मिती आम्ही करतोय. 5 लाख घरं पूर्ण केली आहे. शहरात 5 लाख घरं वेगळे आम्ही बांधतोय. ज्यांनी अतिक्रमण केलंय त्याचं अतिक्रमण नियमित करतोय. शहरामध्ये झोपडपट्टीत राहतोय त्याला मालकी हक्काचा पट्टा देतोय. जर तो कच्च्या घरात राहत असेल 2.5 लाख रुपये देतोय. तो बांधकाम कामगार असेल तर 4.5 लाख रुपये देतोय. बंधू भगिनींनो, आज या शहरामध्ये देखील भगतसिंग नगर असेल, क्रांतीनगर असेल, जनता नगर असेल, अंबिका नगर असेल, इथल्या अतिक्रमितांना या ठिकाणी मालकी हक्काचा पट्टा आम्ही देणार आहोत. आणि काळजी करू नका, मला हे माहिती आहे की मोजणीची फी जास्त आहे आणि म्हणून राज्य सरकार ही मोजणीची फी देखील रद्द करणार आहे. आणि त्या माध्यमातून या गरिबांना पट्टा देण्याचं काम आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्याला घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आज उजाला सारखी योजना आली. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर अनेक गावं अशी होती, अनेक घरं अशी होती ज्यामध्ये लाईट पोचला नव्हता. मोदीजींनी योजना आणली, हिनाताईंनी लाभ घेतला आणि आज नंदुरबार जिल्ह्यात एकही गाव शिल्लक ठेवलं नाही ज्या ठिकाणी वीज पोचली नाही. प्रत्येक घरात वीज पोचवली, प्रत्येक गावात वीज पोचवली. गरिबाच्या घरामध्ये आज त्या ठिकाणी लाईट जळतोय. हे काम मोदीजींनी करून दाखवलं. आयुष्यमान भारत सारखी योजना आणली. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा आरोग्य त्याची सगळी सेवा मोफत देण्याचा निर्णय झाला. आज आपण बघा, 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंतचा आरोग्याचा खर्च मोफत. ते हॉस्पिटलला ऍडमिट झाले, हॉस्पिटलचा खर्च मोफत. ऑपरेशन केलं, ऑपरेशन मोफत. इम्प्लांट लावला, इम्प्लांट मोफत. औषध लागलं, औषध मोफत. ओपीडी मध्ये जावं लागलं, ओपीडी मोफत. गरीबाला दरवर्षी 5 लाखापर्यंत आरोग्याची सेवा मोफत दिली. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख गरिबांनी आपली ऑपरेशन करवली. आज त्यांच्याच आशीर्वादानं मोदीजी पंतप्रधान आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं गरिबाकरता मोदीजींनी काम केलंय. आज तुम्ही बघा, आमचा छोटा छोटा काम करणारा, आमचा हात ठेलेवाला असेल, घरकाम करणारी बाई असेल, आमचा गवंडी असेल, यांचाही विचार मोदीजींनी केला. आणि 60 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना 3000 रुपयाची पेन्शन मिळेल असा या ठिकाणी मोदीजींनी निर्णय घेतला. आणि आज लाखो लोकांना ही पेन्शन देखील सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी दरवर्षी 6000 रुपये टाकण्याचा निर्णय केला. 5 वर्षापर्यंत शेतकऱ्याला 1 लाखाचं जे कर्ज आहे ते कर्ज बिनव्याजी जर देण्याचं ठरवलंच, पण ते जर काही कारणाने थकलं तर 1 लाखाच्या कर्जावर 5 वर्षापर्यंत व्याज घेणार नाही. हा निर्णय मोदीजींनी या ठिकाणी घेतला आणि त्यातनं शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला. आणि एवढंच नाही तर आता जगाच्या पाठीवर आपला भारत हा पहिला देश असेल की ज्या देशामध्ये शेतकऱ्यांना देखील पेन्शन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आता आमच्या शेतकऱ्यांना देखील पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे. आज तुम्ही बघा, एकीकडे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन झालं आणि दुसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर कामं आपण बघा. आज सिंचनाचं क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मगाशी आमच्या हिनाताई मागणी करत होत्या की तापी नदीला पाणी आहे, उपसा सिंचन योजना झाल्या पाहिजेत. आज उपसा सिंचन योजना तर आपण करतोच आहे, पण त्याच्यासोबत शेतकऱ्यावर त्याचा भार पडू नये म्हणून
त्याच्या इलेक्ट्रिसिटीचा जो खर्च आहे शेतकऱ्याकडनं फक्त 19% आपण घेतो आणि 81% आता विजेचं बिल जे आहे उपसा सिंचन योजनेचं ते सरकार भरते आहे. आणि एवढंच नाही तर आता ते सगळं सोलरवर आपण या ठिकाणी टाकतोय. आपण बघा या जिल्ह्याचा जर विचार केला, अक्कलपाडासारखं धरण असेल इतक्या वर्षापासून बंद होतं ते आपण पूर्ण केलं. आज सुलवाडे जामफळ सारखं अनेक वर्षापासून ज्यांनी विशेषतः धुळे तालुका जो आहे त्याला मोठा फायदा मिळणार आहे. इतक्या वर्षापासून केवळ बोललं जायचं पण मोदीजींनी त्याला पैसा दिला आणि त्या माध्यमातून आज त्याचं काम सुरू झालं. त्यामुळे हिनाताई चिंता करू नका, या ठिकाणच्या योजना तुम्ही तयार करा. निश्चितपणे त्या योजनांना देखील मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यता मिळेल. आज आपण बघितलं मनमाड, धुळे, नरडाणा, इंदोर ही जी रेल्वे मार्ग आहे 9,000 कोटीच्या रेल्वे मार्गाला आपण मान्यता दिली. आज आपल्या शहराला देखील एक त्याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे. आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर रस्त्याची कामं, महामार्गांची कामं इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. मोठ्या प्रमाणात आज आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय. बंधू भगिनींनो, प्रधानमंत्री अशा प्रकारे या देशाला तयार करतायत. आज आपल्या धुळे जिल्ह्याची क्षमता ही लॉजिस्टिक हब होण्याची आहे. धुळे जिल्हा अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात मालाची ने-आण करता येऊ शकते आणि भविष्य काळामध्ये धुळे जिल्ह्याला एक लॉजिस्टिक हबचा दर्जा देण्याचा प्रयत्न देखील आमचा आहे. DMIC सारखा प्रकल्प या ठिकाणी येतोय, यातनं एक मोठं चित्र बदलत आहे. आज आपण जर बघितलं तर एकीकडे उद्योग आणण्याचा प्रयत्न आपला चालला आहे, दुसरीकडे शेतीला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सिंचन मिळावं, जलयुक्त शिवार सारखी योजना आपण केली. शेतकऱ्यांना थेट मदतीच्या माध्यमातून एकट्या धुळे जिल्ह्यामध्ये 1,294 कोटी रुपये हे आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम आपण केलं आहे. पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही राष्ट्रीय सुरक्षेची, राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. जे सरकार आपण निवडतोय ते सरकार आपल्या जीवनात विकास तर करणारच आहे, पण त्यासोबत माझा भारत देश सुरक्षित राहायला पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आपण बघा काय अवस्था होती या देशाची. या देशामध्ये पाकिस्तानी अतिरेकी घुसायचे, जाळपोळ करायचे, बॉम्बस्फोट करायचे, गोळीबार करायचे. आमचं सरकार कुठली कारवाई करायचं नाही. 2008 साली मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेकी शिरले, बॉम्बस्फोट केले, गोळीबार केला, शेकडो लोक मारून टाकले. काय केलं आमच्या तेमाच्या सरकारनं? आमच्या तेमाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन रडगाणं गायले. बघा बघा तो पाकिस्तान आमच्या शेजारचा देश आमच्याकडे येतो, अतिरेकी पाठवतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही जरा बंडूला रागवा. अरे 125 कोटीचा देश, या 125 कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिम्मत नव्हती की उभा राहून सांगेल पाकिस्तान खबरदार, जर माझ्या देशात अतिरेकी घुसले तर तुझ्या देशात घुसून तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची त्या देशामध्ये क्षमता नव्हती. परिस्थिती बदलली. मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. एक मजबूत भारत उभा राहिला. मोदीजींनी सांगितलं हा नवीन भारत आहे, हा भारत ऐकणारा भारत नाही आहे, हा सोसणारा भारत नाही आहे, हा चर्चा करणारा भारत नाही आहे. 2016 साली उरीमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं. उभा देश त्या ठिकाणी संतापाच्या लाटेमध्ये उभा राहिला. देशाचं मागणं एकच होतं, आमच्या सैनिकांचा बदला घ्या. मोदीजींनी आपल्या सैन्याला सांगितलं जा तुम्हाला परवानगी देतो. अरे माझ्या सैनिकाच्या रक्ताचा मोल काय या पाकड्यांना समजू द्या. माझा देश कमजोर नाही आहे, या अतिरेक्याला दाखवून द्या. आणि या भारताच्या जाबाज सेनेनं सीमा पार जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, आतंकवाद्यांना नेस्तनाबूत केलं. बंधू भगिनींनो, आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती. आमची सेना जेव्हा जेव्हा देशामध्ये असं आक्रमण व्हायचं, देशाच्या प्रधानाकडे जाऊन म्हणायची आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जाऊ द्या, या पाकिस्तानला त्याची अवकात दाखवू द्या. पण देशाचे प्रधान असे होते
ते म्हणायचे थांबा, आमची चर्चा चालली आहे, आमची दीर्घ चर्चा चालली आहे, आमची घनघोर चर्चा चालली आहे. यांची चर्चा संपली नाही, बॉम्बस्फोट कधी थांबले नाही. पण मोदीजींनी सांगितलं याचना नहीं अब रण होगा, संघर्ष महाभीषण होगा. आम्ही चर्चा करणार नाही, तुम्ही जा आणि त्या ठिकाणी त्यांची अवकात दाखवून द्या. आणि आमच्या सेनेनं पाकिस्तानला अवकात दाखवली. त्याचा परिणाम काय झाला बंधू भगिनींनो? यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ 2 देश होते. एक होता अमेरिका आणि दुसरा होता इस्रायल. या 2 देशाबद्दल बोललं जायचं. या देशाच्या सैनिकाला कोणी हात जरी लावला, हे देश त्या देशामध्ये घुसून मारतात. आता जग म्हणतं जगाच्या पाठीवर 2 नाही 3 देश आहे. त्या 3ऱ्या देशाचं नाव आहे भारत, की जो घुसून मारतो, जो ऐकत नाही. असा जगाच्या पाठीवर माझा भारत देश देखील आता तयार झालाय. पण बंधू भगिनींनो, हे पाकिस्तान जे आहे ना, कुत्र्याच्या शेपटीसारखा आहे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच. या वाकड्या शेपटीनं पुलवामा मध्ये पुन्हा आमच्या CRPFच्या जवानांवर हल्ला केला. 40 पेक्षा जास्त आमचे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, शहीद झाले. उभ्या देशात संतापाची लाट झाली. देशाची मागणी एकच होती, मोदीजी बदला घ्या, मोदीजी बदला घ्या, मोदीजी बदला घ्या. मोदीजींनी सांगितलं हा जुना भारत नाही आहे, हा ऐकणार नाही आहे. मोदीजींनी आपल्या सेनेला बोलवलं, सेना प्रमुखाला सांगितलं जा, तुम्हाला सगळी परवानगी आहे, मी तुम्हाला पूर्ण परवानगी देतो. कधी जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय तुम्ही ठरवा, कसं जायचंय तुम्ही ठरवा, किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा. ही भारताची सेना आहे, ही जाबाज सेना आहे. ही सेना रुकत नाही, ही झुकत नाही, ही थकत नाही, ही विकत नाही. या भारताच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये त्या ठिकाणी हवाई हमला केला आणि पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे हे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो, आमची सेना सुखरूप परत आली. आमच्या सेना प्रमुखांनी सांगितलं होय, आम्ही बालाकोट मध्ये पाकिस्तानचे अड्डे उद्ध्वस्त केले. जगाने मान्य केलं, अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. जगात 2च लोक असे होते जे म्हणत होते कशावरनं झालं, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होता पाकिस्तान, त्याचं अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी पाकिस्तानची अवस्था होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी. त्याचे नेते राहुल गांधी हे रोज म्हणत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. अरे मी तर गमतीने म्हटलं, तुम्ही जर आधी सांगितलं असतं तुम्हाला पुरावा हवाय, तर बालाकोटला जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता. आमच्या सेनेचं शौर्य काय आहे. पण बंधू भगिनींनो, एकीकडे सेनेच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह हे उभं करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे तुम्ही बघा. काँग्रेसचा जाहीरनामा काय म्हणतो? काँग्रेसचा जाहीरनामा या ठिकाणी आपल्याला सांगतो की देशामध्ये काँग्रेसचं महाखिचडीचं सरकार जर आलं तर आम्ही पहिलं काम काय करू ते म्हणतात. आमच्या जाहीरनाम्यात ते म्हणतात आम्ही काश्मीर मधलं सैन्य कमी करू. ते म्हणतात काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले विशेष अधिकार हे आम्ही काढून टाकू. अरे काय विशेष अधिकार आहेत सैन्याला काश्मीरमध्ये? 2च अधिकार दिले आहे. पहिला अधिकार, एखादा पाकिस्तानी अतिरेकी देशात शिरला तर त्याला त्याच ठिकाणी बंदुकीचे गोळी मारून ठार करण्याचा अधिकार आमच्या सेनेला दिला. आणि दुसरा अधिकार आमच्या सेनेला पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे भाडोत्री आमच्या सेनेवर गोटमार करतात त्यांना जेरबंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला दिलाय. आणि ही काँग्रेस पार्टी म्हणते आम्ही अधिकार काढून टाकू, म्हणजे त्या पाकड्यांनी आमच्या देशात यायचं, आमच्या सैनिकांच्या छाताड्यावर बंदुका रोखायच्या, त्यांना गोळ्या मारायच्या, त्यांना शहीद करायचं, त्यांच्यावर दगडफेक करायची आणि आमच्या सैन्याने मात्र मुकाट्याने शहीद व्हायचं. कोणीतरी काँग्रेस पार्टीला सांगा, त्याचे जे प्रमुख आहेत राहुल गांधींना सांगा, आता हा गोळ्या खाणारा भारत राहिला नाही. एक गोळी आली तर 4 गोळे टाकल्याशिवाय हा भारत थांबणार नाही. बंधू भगिनींनो, काय झाला या पक्षांना मला समजत नाही.
त्यांचा जाहीरनामा त्याही पलीकडे जाऊन सांगतो. काय सांगतो त्यांचा जाहीरनामा सांगतो, या देशामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू. कलम 124A म्हणजे काय आहे? कलम 124A म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा. काँग्रेस पार्टी म्हणते या देशामध्ये देशद्रोह केला तरी गुन्हा असणार नाही, कारण ते कलमच आम्ही काढून टाकू. उद्या जर एखाद्या व्यक्तीने म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर 124A च्या अंतर्गत त्याला 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने जर म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मी मानत नाही, त्याला 124A च्या अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं. माओवादी, आतंकवादी, नक्षलवादी 124A च्या अंतर्गत यांना जेलमध्ये टाकता येतं. पण बंधू भगिनींनो, त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नालायकांनी नारे दिले, भारत तेरे तुकडे होंगे 50, पाकिस्तान जिंदाबाद. आमच्या पोलिसांनी 124A मध्ये त्यांना जेलमध्ये टाकलं, तर या काँग्रेस पार्टीला एवढं दुःख झालं की ते आम्ही 124A काढून टाकू. माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये देशद्रोह गुन्हा असणार नाही तर मग कोणता गुन्हा असणार आहे? या देशामध्ये देशद्रोहांचं स्वागत होणार असेल, हा देश कुठे जाणार आहे? आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही साधी निवडणूक नाही आहे. एखादी हिनाताई निवडून आली काय, नाही आली काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय, नाही राहिला काय, हा भारत देश राहिला पाहिजे, माझा हिंदुस्थान राहिला पाहिजे. हिंदुस्थानची निवडणूक आहे, ही भारत देशाची निवडणूक आहे. हिनाताईच्या कमळाचं बटन ज्यावेळेस तुम्ही दाबाल, वोट तर हिनाताईला मिळेल, पण ताकद मिळेल मोदीजींना. आणि या ताकदीच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन या भारताला एक मजबूत देश बनवतील. या भारतातले दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी यांच्या जीवनात परिवर्तन आणतील आणि सुजलाम सुफलाम अशा भारताची निर्मिती करतील. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही कमळाचं बटन दाबा, हिनाताईला पाठवा दिल्लीत, काँग्रेसवाल्यांना ठेवा गल्लीत. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब धन्यवाद. फक्त 2 मिनिटाचा कार्यक्रम आहे, थांबा. इथं अनेक प्रवेश सोहळे करायचे आहेत. पदमसिंग जाधव, त्यानंतर सुभाष सुखलाल भोई, प्रकाश जगत सिंग राजपूत, संतोष गंभीर भोई. भारतीय जनता पार्टीचा, भाजप सेना युतीचा मयूर देवी सिंग राजपूत हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करतायत. आणि त्यानंतर अनिल भामरे देखील प्रवेश करतात. बस चल पड़ा मैं उसकी शहराच्या उपाध्यक्ष महेंद्र पाटीलचा आज वाढदिवस आहे. भाऊ साहेब, महेंद्र पाटीलचा आज वाढदिवस आहे, त्याला आपण तसा सत्कार केला. जुना कार्यकर्ता आहे महेंद्र. ताई बोला भारतीय जनता पार्टीचा. लवकर भाऊ वेळणी बोला भारतीय जनता पार्टीचा.